एकनाथ शिंदेंना पक्ष चिन्ह दिलं जाऊ शकत नाही. धनुष्यबाण चिन्ह गोठवा. कपिल सिब्बल यांची मागणी. चिन्ह आम्हाला नाही तर कुणालाच नाही. सिब्बलांचा आजही जोरदार युक्तिवाद. विधानसभा अध्यक्षाचा निर्णय 10व्या अनुसूचीला धरून नाही. अधिकार क्षेत्राबाहेर अध्यक्षांनी निर्णय दिल्याचा देवदत्त कामंतांचा युक्तिवाद. उद्याही कामत ठाकरेंची बाजू मांडणार. कपिल सिब्बल तेच मुद्दे मांडतायत. जनतेच्या न्यायालयात आमचं सरकार, लोकशाहीत बहुमताला महत्व. सिब्बलांच्या युक्तिवादावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंची धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडा. ठाकरेंच्या सूचना तर निंबाळकर आपलेच, त्यांच्यावर टीका करणार नाही. ठाकरेंची भूमिका. पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1.65 कोटींवर. हजारो अपात्र बहिणींकडून बेकायदेशीरपणे पैशांचा लाभ. अपात्र महिलांकडून वसुली करण्याची यंत्रणा अद्याप ठप्प. आरटीओ मधून माहिती समोर. पालिका आयुक्त अश्विनी भिडेंचं नगरविकास खात्याला पत्र. एसआरआयच्या 300 योजना संशयाच्या भोवऱ्यात. एसआरआयकडून अधिकारांचा गैरवापर. पत्रात उल्लेख. महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका करणार 25 लाखांचा खर्च. तर संपूर्ण मनपाचं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी खर्च. महापौर कार्यालयाचं स्पष्टीकरण. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांचा अपव्यय कशाला? किशोरी पेडणेकरांचा सवाल. बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार? पेडणेकरांचा घणाघात. नगरविकास खात्याच्या कारभारावर अश्विनी भिडेंचा आक्षेप. एसआरआयच्या 300 योजना संशयाच्या भोवऱ्यात. एसआरआयकडून अधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोप. 19 ऑगस्टपासून अंतरवालीत आंदोलन करणार. दखल न घेतल्यास मुंबईत घुसणार. जरांगे पाटील यांचा इशारा. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी प्लान सुरू असल्याचाही जरांगेंचा आरोप. जुन्नर तालुक्यात पिंपळवाडी चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक. नराधम साहिल खैरेला अटक. पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. महागाई भत्ता 58% वरून 60%. जानेवारी ते जुलैपर्यंतची वाढीव थकबाकी ऑगस्टमध्ये मिळणार.